इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 3.1 खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. पहिला जे क्रमिका दिलेली आहे ती 2 4 6 8. बघा या क्रमिकेमध्ये T1 म्हणजे पहिलं पद 2 आहे, दुसरं पद 4, तिसरं पद 6, चौथं पद 8 आहे. दोन्ही क्रमागत पदांमधील फरक म्हणजे T2 - T1 बरोबर 4 - 2 बरोबर 2. T3 - T2 इज बरोबर 6 - 4 बरोबर 2. T4 - T3 बरोबर 8 - 6 बरोबर 2. येथे दोन क्रमागत पदांमधील सामायिक फरक स्थिर आहे म्हणून ही अंकगणित श्रेणी आणि सामायिक फरक किती 2. D बरोबर 2. दुसरी श्रेणी दिलेली आहे 2, 5/2, 3 आणि 7/2. येथे पहिलं पद 2, दुसरं 5/2, तिसरं 3 आणि चौथं 7/2. T2 - T1 बरोबर 5/2 - 2. पाया समान करून घेऊन 5 - 2 4/2 बरोबर 1/2. T3 - T2 बरोबर 3 - 5/2 बरोबर 3 2 6 - 5/2 बरोबर 1/2. T4 - T3 बरोबर 7/2 - 3. 7 - 3 2 6/2 बरोबर 1/2. येथेही दोन क्रमागत पदांमधील सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली श्रेणी ही अंकगणित श्रेणी आहे आणि सामायिक फरक D बरोबर 1/2. तिसरी क्रमिका आहे -10 - 6 - 2 आणि 2. पहिलं पद -10, दुसरं पद -6 व तिसरं पद -2 आणि चौथं T4 बरोबर 2. T2 - T1 बरोबर -6 -10 -6 अधिक झालं 10 बरोबर 10 मधून 6 गेले 4 राहिले. T3 - T2 बरोबर -2 -6 बरोबर -2 अधिक 6 बरोबर 4. T4 - T3 बरोबर 2 -2 बरोबर 2 अधिक 2 बरोबर 4. इथं प्रत्येक दोन क्रमागत पदांमधील सामायिक फरक जो आहे तो समान आहे, स्थिर आहे. D बरोबर 4 म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. चौथं दिलेलं आहे 0.3 0.33 0.333. येथे सुद्धा T1 0.3 T2 बरोबर 0.33 T3 बरोबर 0.333 आहे. T2 - T1 0.33 0.3 बरोबर 0.03. T3 - T2 बरोबर 0.333 0.33 बरोबर 0.003. या क्रमिकेत दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर नाही. इथं बघा फरक एकामध्ये कसा आला आहे 0.03 आणि दुसऱ्यामध्ये 0.003. फरक समान नाही आहे म्हणजे स्थिर नाही आहे म्हणून ही दिलेली जी क्रमिका आहे ती अंकगणित श्रेणी आहे. आणि पाचवं बघा क्रमिका दिलेली आहे 0 - 4 - 8 आणि -12. येथे T1 0 T2 -4 T3 -8 आणि T4 -12. T2 - T1 बरोबर -4 -0 बरोबर -4. T3 - T2 बरोबर -8 -4 -8 अधिक झालं 4 बरोबर -4. T4 - T3 बरोबर -12 -8 -12 अधिक 8 बरोबर -4. येथेही सामान्य फरक जो आहे दोन क्रमागत पदांमधील सामायिक फरक जो आहे तो स्थिर आहे आणि तो -4 आहे म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे आणि D बरोबर -4. सहावा दिलेला आहे -1/5 -1/5 आणि -1/5 ... इथे या क्रमिकेमध्ये T1 बरोबर -1/5 T2 बरोबर -1/5 म्हणजे तिन्ही पदं समानच आहेत. मग T2 - T1 -1/5 -1/5 अधिक झालं -1/5 अधिक 1/5 बरोबर 0 आलं. T3 - T2 बरोबर -1/5 -1/5 -1/5 अधिक 1/5 बरोबर 0. म्हणजे इथं काय आलं दोन क्रमागत पदांमधील सामायिक फरक जो आहे तो समान आहे म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. हे वाक्य तिथं टाकायचंच आहे आणि D बरोबर 0. D बरोबर 0 आहे इथं. सातवी क्रमिका दिलेली आहे 3 अधिक वर्गमुळात 2
3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2. येथे T1 बरोबर 3, T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2, T3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. T2 वजा T1 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3, 3ला 3 कॅन्सल होतात, 3 वजा 3 0 आणि वर्गमुळात 2 राहतं इथं. T3 वजा T2 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2. बघा कंसामध्ये वजा केल्यानंतर वजा अधिक वर्गमुळात 2चं वजा वर्गमुळात 2 होणार. 3 वजा 3 गेलं, 2 वर्गमुळात 2 मधून वर्गमुळात 2 गेला, 1 वर्गमुळात 2 राहिलं, म्हणजे इथं पण फरक आला वर्गमुळात 2. T4 वजा T3 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2. कंस सोडवल्यानंतर वजा येतं. 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले, 1 वर्गमुळात 2 राहिलं, म्हणजे फक्त वर्गमुळात 2. 3 वजा 3 कॅन्सल होतात, म्हणजे तिन्हीमधील सामायिक फरक काय आला इथं समान आलेला आहे. म्हणून इथे पण 2 क्रमागत पदांमधील सामायिक फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिक अंकगणितीय श्रेणी आहे आणि D बरोबर वर्गमुळात 2. 8वी क्रमिक आहे 127, 132 आणि 137. पहिलं पद 127, दुसरं 132 आणि तिसरं 137 दिलेलं आहे. T2 वजा T1 132 वजा 127 बरोबर 5 येतं आणि तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा केलं, T3 वजा T2 केलं की 137 वजा 132 5 येतं. इथं पण जो 2 क्रमागत पदांमधील सामायिक फरक जो आहे तो स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि D बरोबर 5. प्रश्न दुसरा दिलेला आहे, जर अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद A आणि सामान्य फरक D असेल तर अंकगणितीय श्रेणी लिहा. पहिलं बघा दिलेलं आहे A बरोबर 10, म्हणजे पहिलं पद 10 दिलेलं आहे आणि फरक दिलेला आहे 5. तर A म्हणजेच